Talk Manthan. I can't do anything with RV. नमस्कार. टॉक मंथन आय कॅन डू एनिथिंग या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मनपूर्वक. आपण मागच्या 2 एपिसोडमध्ये बघितलं होतं की जॉब किंवा नोकरी व्यवसाय कशा पद्धतीने केलं पाहिजे, करताना आपल्याला काय काय कौशल्य असली पाहिजे आणि त्याचे जे काही कौशल्य तुम्हाला 11 सांगितले होते त्या कौशल्याचे स्पष्टीकरण मी पुढच्या भागात देतो असं तुम्हाला सांगितलं होतं. तर ते पार्ट 2 झाल्यानंतर बऱ्याच जणांचे फोन आले की सर अशा अशा विषयात आम्हाला जरासं मार्गदर्शन करा किंवा एखादं काम करताना मी एन्जॉयफुली कसं करू शकेल, काय पद्धतीने करता येईल आपल्याला. तर आपण एक छोटंसं उदाहरण म्हणून गोष्टीने एका सुरुवात करू आपण या कार्यक्रमाला. एक शामरावचा व्यक्ती सकाळी सकाळी उठतो, रात्री त्यानं एक नियोजन केलं असतं आणि सकाळी उठतो आणि मार्केटमध्ये जातो. मार्केटमध्ये जाऊन एक छानशी बकरी, मस्तपैकी एक बकरी घेऊन घरी येतो. बकरी घरी घेऊन येताना त्याच्या मार्केट पासून ते घरापर्यंत 1-2 किलोमीटरचा रस्ता असतो, प्रवास असतो जो पायी चालायचा असतो. पुढे पुढे येतो, बकरी घेऊन पुढे आल्यानंतर एक व्यक्ती त्याला भेटतो. शामरावजी कुठे गेला होता? लवकर गेला होता मार्केटला. बर 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 मग गाढव का घेऊन आलाय? शामराव भडकतो, हे गाढव आहे, बकरा आहे ना, तुला सकाळपासून मीच भेटलो असं बोलून तो थोडासा शिव्या चेष्टा मस्करी करत पुढे निघून जातो. थोडं पुढे गेल्यानंतर परत एक 2-3 जण येतात. शामराव कुठे गेला होता? मार्केटला गेला होता. बर 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 लवकर गेला होता. होय होय म्हणाला जरा बकरी घेऊन यायचं म्हणून गेलो होतो. बकरी कुठे आहे? बकरी हे तर गाढव आहे, तू गाढव का घेऊन आलास? तुला कशाला गाढवाची गरज आहे? शामराव परत त्यांना शिवाय देतो, परत बडबडतो, परत तसंच पुढे चालत राहतो. थोडं पुढे गेल्यानंतर आणखी त्याला 3-4 भेटतात आणि परत ती सेमच पॅटर्न ती राबवतात. शामराव कुठे गेला होता? एरवाडी गेला होता मार्केटला. बर 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 मग गाढव का घेऊन आलाय? तुम्हाला गाढवाची काही गरज आहे? तर शामराव मात्र थोडासा गोंधळतो आणि आपण आणलेल्या बकरीकडे जरासं वळून पाहतो. ही बकरी आहे का खरंच गाढव आहे? ती लोक जातात, शामराव त्यांना उत्तर देत नाही. थोडासा गोंधळलेला विचारानं तसंच पुढे जातो निघून. एक 7-8 जण परत ग्रुप एक बसले असतो चर्चा करत. तो शामरावला बघून विचारतो, शामराव इकडे कुठे गेलता एवढं लवकर? नाही मार्केटला गेलतो, जरासं काम होतं म्हणून. बर 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 मी गाढव का घेऊन आलाय? आत्ता मात्र शामरावला 100% जाणवतं की आपण बकरं नाही तर गाढव घेऊन आलोय. शामराव परत एकदा त्याकडे बघतो, त्याला वाटतं खरंच आपल्याला बकरं दिसते, मात्र या सगळ्यांनी ते गाढवच दिसते. म्हणून शामराव करतो थोडंसं पुढे जातो आणि इकडे तिकडे बघून ती बकरी गाढव म्हणून सोडून देतो. शामराव तिथनं घरी येतो. आता जे लोक त्याला भेटले त्यांचं प्लॅनिंग असते, ती बकरी घेऊन तिला फस्त करतात, त्यांचं काम करून टाकतात. सांगायचं तात्पर्य असे की रात्री केलेलं नियोजन शामराव सकाळी ती घेऊन आलेलं लोकांच्या मुळे ती गाढव म्हणून स्वतः गाढव म्हणून सोडून देतो. म्हणजे मार्केटमध्ये आता परिस्थिती आपल्या अशी आहे समाजामध्ये की आपण जे काही करतो, जे काही आपल्याकडे आहे, जे काही आपण सोबत आणायचा प्रयत्न करतो किंवा जे नियोजन करून ती राबवण्याचा प्रयत्न करतो, ते लोकांचं ऐकून आपण ती गोष्ट सोडून देतो. म्हणजे काही काळ आपण करतो सोडून देतो. मग आपलं करिअर कसं होऊ शकतं? बरोबर आहे ना? तर आपल्याला सांगायचा मुद्दा हाच आहे की आत्ताचं मार्केटची स्थिती काय झाल्या, परिस्थिती सर्वसामान्यांची काय झाल्या, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. मी हे करायला लागलोय, तो काय माझ्याबद्दल विचार करतोय आणि समोरचा पण तोच विचार करत असतोय, हा काय माझ्याबद्दल विचार करतोय. म्हणजे आपण काय करतोय, एकामेकांचाच विचार करत असतोय. हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, ते काय म्हणतील. तुला काय करायचं आहे ते कर ना. काम करणार तुम्ही, कष्ट करणार तुम्ही, करिअर करणार तुम्ही, त्याच्याबद्दल लागणाऱ्या गोष्टी करणार तुम्ही, विचार करणार तुम्ही. मग समोरच्याचा विचार का करणार? मला ही गोष्ट कळत नाही की तो काय म्हणेल माझ्याबद्दल. म्हणून तुम्ही तुमचं नियोजन व्यवस्थापन, तुम्ही केलेलं प्लॅनिंग, तुम्ही केलेलं कष्टातून निर्माण केलेलं एवढं साम्राज्य सोडून दुसरीकडे जात आहे. सचिन तेंडुलकर जर 5-6 वर्षांनी म्हटलं असता की लोक काय म्हणतात मला, आता ह्यात काय आपलं करिअर राहिलेलं नाही, क्रिकेट सोडून आपण फुटबॉलच्या नादाला लागूया. तर लता मंगेशकरनं 4-5 वर्ष करून गायकी सोडून दुसरं काय तर डान्सिंगमध्ये गेली असते तिथं. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे, आजचा टॉपिक आपला असा हेच आहे की एन्जॉयफुल वर्किंग. त्या तुम्ही करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला आनंद आला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर एखादी गोष्ट आता कसं होते की मी 4-5 वर्ष केलं तर कंटाळा होता, बोर झालो, यात काय राहत नाही, यात काय दिसत नाही, यात काय राम नाही वाटतं, सोडून दुसरं काय तुझं. हे जर तुम्ही सततचं बदलणं आहे,
हे कशामुळे होतं तर एखाद्या गोष्टीतला आनंद निघून जातो, क्षणिक आनंद असतो तो निघून जातो आणि मग तुमचं होते. मग ती क्षणिक आनंद न ठेवता त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊन त्यातून कसं आहे की आता बऱ्याच जणांशी मी चर्चा केली, बऱ्याच लोकांशी बोलल्यानंतर लक्षात आलं की आनंद कधी निघून जातो, त्यातून उत्पन्न कमी आलं किंवा तुम्ही जे काही स्वप्न बघितली ती कमी झाली. तर गेल्या वेळी मी जसं उदाहरण तुम्हाला सांगितलं की स्वप्न अशी पाहतोय पण की म्हणजे काय त्याला विचारच करायची नाही, गरज नाही. म्हणजे सध्या आता तुम्ही असं ठरलं असेल, मी असं ठरलंय समजा की मी ह्या गोष्टीमध्ये माझं करिअर करणार किंवा ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत, कौशल्य आहे, मी करतोय, आणि अचानक टीव्हीवर समोर मॅच लागली आणि विराट कोहलीचा फटका चुकला, त्याचा स्कोर कमी झाला, मी असतो तर याच्यापेक्षा चांगलं काढलं असतं. माझं ह्यात करिअर करण्यासाठी आपण आपला विषय बाजूला ठेवून किमान 15-20 मिनिटं त्या गोष्टीत रंगवतो. लगेच स्वप्न हे असतं तर मी षटकार मारला असतं, असं केलं असतं, बॉलिंग केली असती, आउट केलं असतं, फुटबॉलचं लागेल तर मी असं बॉल केला असतं. पण तुझं ते करिअर नाही आहे ना, तू त्या गोष्टीत आहेस का, तुझ्याकडे ते कौशल्य आहे का? पण तुला त्यात मिळवायचं असेल तर त्यासाठी तू काही गोष्टीची सवय लावून घेतलीस का? त्या गोष्टी मिळवण्यासाठी तुझ्याकडे काही भांडवल आहे का? भांडवल मी पैशाचं मुळीच म्हणत नाही, पैशाचं मुळीच म्हणत नाही, विचारांचं भांडवल आहे का तुझ्याकडे? त्यासाठी काही नियोजन केलेस का? नाही ना. मग त्या गोष्टीत कशाला डिस्कस करायची, चर्चा करायची स्वतः? म्हणजे तू जे ठरलेस ते बाजूला, नको त्या गोष्टी चर्चा. मग अशा गोष्टीमुळे काय होते, तुम्ही ठरलेल्या गोष्टीला तुमचा आनंद निघून जातो. तुम्ही काय करताय की समोरच्याचं स्टार बघूनच ठरवतं की तुम्ही काय करायचं आहे. पण त्या स्टार मिळण्यासाठी म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर रातोरात श्रीमंत जी लोक होतात ते रातोरात श्रीमंत होण्यासाठी किमान त्यांना 20 वर्ष ते 30 वर्ष, 25 वर्ष, 10 वर्ष त्यांना ती द्यावं लागतात. तेवढं ती कष्ट करतात म्हणून ती रातोरात श्रीमंत होतात. रातोरात श्रीमंत होणे म्हणजे आला आणि अचानक काहीच केलेलं नाही, अचानकच श्रीमंत झालाय असं होत नाही. त्याच्यासाठी त्यांनी कष्ट प्रचंड केलेलं असतं, हार्ड वर्क असतं, स्मार्ट वर्क असतं. त्यांनी त्याला फॅशन स्वतःची केली असते, मग ती चेंज होतात. सांगायचं तुम्हाला उदाहरण असं आहे की तुम्हाला एन्जॉयफुल वर्किंग करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, तर पहिली सुरुवात करायला लागेल, तुम्हाला ठरवायला लागेल की मला काय करायचं. आता आपला हा व्हिडिओ जे काही मी आपण व्हिडिओ तयार करणार आहे किंवा जे काही गोष्टी आपण या टॉक मंथनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहे की मी सगळं काही करू शकतो, पण हे कुणासाठी आहे? आपल्यातल्या सर्वसामान्य लोकांसाठी आहे, जी आपली मुलं आहेत, मित्र आहेत, युवक आहेत, तर ही काही गोंधळलेली आहेत. म्हणजे त्यांना समजत नाही की काय मार्गदर्शन कुणाकडून घ्यावं, कशा पद्धतीचे घ्यावं, आणि गोंधळले आहेत. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा खूप मोठ्या लोकांसाठी, प्रतिष्ठित लोकांसाठी मुळीच नाही आहे. म्हणजे त्यांनी त्यातल्या काही गोष्टी घेऊ शकतात त्यांना आवडल्या तर, पटल्या तर. पण आपला व्हिडिओ करण्याचा उद्देश असा आहे की सर्वसामान्य जनता यातून सुधारली पाहिजे, त्यांना जे काय हवं आहे ते यातून मिळालं पाहिजे. हा आमचा एक छोटासा माझा प्रयत्न आहे की त्यांना ते मी अनुभवलेल्या काही कमी वयामध्ये अनुभवलेल्या गोष्टी त्यांना मी शेअर करेन की जेणेकरून त्यांना मी अनुभवलेल्या, मी भोगलेल्या गोष्टी परत त्यांना म्हणजे तिथं त्रास नको व्हायला. म्हणून मी हे त्यांना एक आपला छोटासा प्रयत्न आहे की त्यांना या टॉक मंथनच्या माध्यमातून त्यांना सांगण्याचा. तर आपल्याला एक सुरुवात करायला पाहिजे पहिल्यांदा की तुम्हाला काय करायचं आहे. उदाहरण तुम्हाला असं देतो की समजा एखादा व्यक्ती एक साडीच्या दुकानात, कपड्याच्या दुकानात कामाला आहे, बरोबर? तर त्या कपड्याच्या दुकानात कामाला म्हणजे तो आवडीने गेलाय काय, तर मुळीच नाही. मला आवड आहे म्हणून मी त्या कपड्याच्या दुकानात काम करतोय तर नाही. माझी काहीतरी नीड आहे, माझी काहीतरी गरज आहे, ती भागवायची आहे. मला कॉलेज करायचं आहे, कॉलेजचं काही खर्च काढायचं आहे, माझ्या ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीचा खर्च काढायचा आहे, घरची परिस्थिती म्हणजे XYZ कुठलं तर रिझन असतं म्हणून तिथं तू कामाला जातो, बरोबर? आपलं दुसरं प्रोफेशन काय असतं? समजा मी कपड्याच्या दुकानात कामाला आहे, मला फोटोग्राफीचं खूप आवड आहे, मला फोटोग्राफी पण करायची आहे, म्हणजे मी चांगले फोटो करू शकतो, माझ्याकडे कौशल्य आहे, अजून मी त्यामध्ये मला आवड आहे, करण्याचं आहे. तर ही दोन गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या तरी एका प्रोफेशनमध्ये तुम्ही करू शकता. कसं? तर तुम्ही ज्या कपड्याच्या दुकानात कामाला आहे तिथं असलेल्या डिझाईनची कपडे, वेस्टर्न असू देत, आपलं कल्चरचं असू दे, किंवा जे काही तिथं डिझाईन्स आहेत ते तुम्हाला आवडतात त्याची फोटोग्राफी करा, तुमचं कौशल्य तिथे दाखवा, ती मीडिया थ्रू लोकांना पब्लिश करा, जाहिरात करा, मार्केटिंग करा. त्या मालकाचा बिझनेस ऑब्व्हियसली तुमच्यामुळं सेल होणार आहे, त्याचं मार्केट वाढणार आहे, त्याला प्रॉफिट होणार आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. पण तुम्ही ते काम म्हणून करताय का आता? नाही. पूर्वी तुम्ही काम म्हणून करत होता, मला पैसे पाहिजेत म्हणून तुम्ही काम करत होता. आता तुम्हाला काय करायचं आहे की तुमची फोटोग्राफी करायला तुम्ही, म्हणजे तुमचंही आनंद त्यामध्ये आला. ही कपडे आहेत त्या पुतळ्याला घातली, फोटो मारला, ह्या अँगल मारला, त्या अँगल मारला, वेगवेगळ्या डिझाईनचे फोटो मारले, तुम्ही मार्केटला पब्लिश केले. आता तुम्हाला त्या कामात आनंद येणार, ही सुरुवात झाली.
म्हणजे पहिल्यांदा हे तुम्हाला ठरवायला लागेल की मी आता करतोय जे ते कुठल्या गोष्टीसाठी आणि माझी आवड कुठली आहे. या दोन गोष्टी वेगवेगळ्या असू शकतात. कारण बरेच जण सांगतात की आवडीचं काम करा, आवडीचं काम करा, पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की आवडीचं म्हणजे काय, पण आवडीची गोष्ट करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे. आज मला समाजसेवेची किंवा सोशलची आवड आहे किंवा मला ह्या आरोग्य क्षेत्रामध्ये काम करायचं म्हणून 2006 पासून मी आतापर्यंत आरोग्य क्षेत्रात काम करतो. ह्यात मला प्रॉफिट तेवढं नाही झालं. मला कोट्याधीश व्हायची स्वप्न जर माझी असती तर एवढा वेळ मी यात थांबलो नसतो. मी दुसरा काहीतरी मार्ग बघितला असता. माझी आवड आणि माझी जी मी काम करतोय त्या मला आवड आहे हे माझं दोन्हीही एकच असल्यामुळं मला जमलं. तसं दुसरं वेगवेगळं असू शकतं. काही दिवसापूर्वी म्हणजे 7-8-10 वर्षापूर्वी माझं वेगळं होतं. मला आवड होती सोशल कामाची, पण मला गरज होती पैशाची, त्यामुळे मी दुसऱ्या ठिकाणी काम करत होतो. पण माझं यावेळी ठरलं की मला नाही ह्याच विषयात करायचं आहे. मला कष्टाची तयारी होती. मला हे नाही मी एवढा वेळ देऊ शकतोय, होऊ दे, आता नाही होऊ दे, नंतर होऊ दे, पण मला आवडीचं काम आहे, मी करू शकतोय. सगळीच असं ठरवू शकतात, सगळीच करू शकतात. मी करू शकतोय, तुम्हीही करू शकताय. तो करू शकतोय, मीही करू शकतोय. आय कॅन डू एनिथिंग. मी काहीही करू शकतो. पण काहीहीचा अर्थ म्हणजे गेल्या वेळी मला असं एखाद्या विचारले मी काहीही करू शकतो म्हणजे कुठल्या प्रोफेशनमध्ये काही करू शकतो की नाही. त्याचा अर्थ असा आहे की मी जे ठरवले त्याच्यामध्ये काहीही करू शकतो. म्हणजे एखाद्या मुलगीचं रेल्वे स्टेशनवर अपघातात पाय दोन्ही कट झाले, 9 तास ती तिथंच पडलेली, 4-5 ट्रेन येऊन गेल्या, तिथून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यानंतर तिला कळालं की मला पाय नाही आहे, पण तिनं देवाचं धन्यवाद केले की मला तुम्ही वाचवलं तेव्हा. याचा अर्थ माझ्याकडून काहीतरी मोठं काम होणार आहे आणि तिने एव्हरेस्ट शिखर पूर्ण केलं. म्हणजे तुम्हाला जे काही करायचं आहे तुमच्या प्रोफेशनमध्ये ते दोन्ही गोष्टी वेगळ्याही असू शकतात, एकही असू शकते. एकही असण्यासाठी तुम्हाला खूप प्रचंड कष्ट करायला लागेल. वेगळ्या असलेल्या गोष्टीला पण तुम्हाला कष्ट करायला लागेल, तेवढी तुमची तयारी असते पाहिजे. सांगण्याचं तात्पर्य असं की तुम्ही त्या एखाद्या गरज आहे म्हणून काम करत असाल तर तुमचं प्रोफेशन त्याला ऑब्व्हियसली जोडा. साधं सिंपल आहे. अशी बरीच उदाहरणं आहेत आपल्याकडे एवढा वेळ नाही की त्यामध्ये डीप जाण्यासाठी. तरी थोडक्यात तुम्हाला डीपच मी सांगितलेलं आहे की एखादी गोष्टीचं कपड्याच्या दुकानात तुम्ही सांगितले, भांड्याच्या दुकानात जरी असेल, तुम्ही XYZ कुठल्याही हॉटेलमध्ये जरी तुम्ही करत असाल तर त्याची फोटोग्राफी तिथं तुम्ही यूज केली पाहिजे. पेंटिंग असेल तर त्याचं पेंटिंग यूज केलं पाहिजे. गाणं असेल तर त्याच्यासाठी एक्सपोज केलं पाहिजे. म्हणजे तुमचं कुठलंही प्रोफेशन असू त्या तुम्ही जे करताय त्यामध्ये तुम्ही इन्क्लूड केलं पाहिजे आणि ते ऍज अ तुमचं प्रोफेशन म्हणून ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी ते तुम्हाला काम राहणार नाही. मग ते कपड्या दुकानातलं काम राहणार नाही. तुमची आवड तयार होईल, अजून काहीतरी. आणि हे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पहिलं तुमचं प्रोफेशन, तुमचं आवड, तुमची कौशल्य, तुमचा आनंद असलेली गोष्ट आणि तुम्हाला गरज आहे म्हणून करायची गोष्ट, ह्या 2 गोष्टी चूज करायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, तुम्ही ठरवलंय बाबा सगळं ठीक आहे की माझी ही गोष्ट वेगळी आहे, ही गोष्ट वेगळी आहे, सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण तुम्हाला ह्या गोष्टी करण्यासाठी बदललं पाहिजे. स्वतः नियम अटी काहीतरी लावून घेतल्या पाहिजे. मार्केटमध्ये असतं ना, कुठलीही गोष्ट विकायची आधी खाली टिक टिक छोटंसं असं फुली करून ते दिलं असतं, नियम अटी लागू. म्हणजे मार्केटमध्ये कुठलीही गोष्टी नियम अटीशिवाय विकली जात नाही. तसं जर तुम्हाला मार्केटमध्ये एक्सपोज व्हायचं असेल, तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्हाला ही नियम अटी असणे आवश्यक आहे. ज्या असतातच ते आपण बारीक असल्यामुळे पाहू शकत नाही, पण त्या सगळ्यात महत्वाच्या आहेत, त्याच वाचाव्या लागतात. मग त्याच्यासाठी तुम्हाला बदलावं लागेल. कारण आता असं आहे की जर तुम्ही स्वतःला बदललं नाही आणि जर परिस्थितीनं तुम्हाला बदललं तर त्याच्यासारखं वाईट काही नाही. परिस्थिती तुम्हाला बदलण्याच्या अगोदर तुम्ही स्वतःला बदला. रिस्क फॅक्टर जे काय आहे, जे काही तुम्हाला करायचं ते तुम्ही स्वतः डेव्हलप करा पहिल्यांदा. म्हणजे असं नाही की तुम्हाला आई वडील आहेत, सगळं काही देत आहेत आता काही कळत नाही, अचानक काहीतरी हो असं मला म्हणायचं नाही, पण अचानक आई वडील गेले आणि मग तुम्ही मात्र परिस्थितीतून तुम्हाला बदलली. आता मात्र तुम्हाला सकाळी उठून सगळी कामं हे ते सगळी जबाबदारी तुमच्यावर पडली. हे तुमचे आत्ता जबाबदारी न घेता हे अगोदरच घेतली असती तर, म्हणजे अगोदर तुम्ही बदलला असता तर परिस्थितीतून बदलायची गरज नव्हती. आणि परिस्थितीतून बदललं तर सगळ्यात वाईट असतं. परिस्थितीनं जर तुम्हाला बदललं तर सगळ्यात वाईट असतं. तुम्ही लवकर स्टेबल होऊ शकत नाही आणि परिस्थिती ही तुम्हाला शिकवत असते, तू बदल, ऐकत नाही तर मी बदलतो.
मग त्या गुरुनं आपल्याला बदललेलं आपल्याला सहन होणार नाही. त्याच्याऐवजीच आपण अगोदरच आपलं प्लॅनिंग मॅनेजमेंट करून व्यवस्थित स्टेबल झालं पाहिजे. म्हणजे आता कसं आहे, बऱ्याच जणांशी मी फिरतोय इकडे तिकडे, लक्षात येते की मुलं घरात काहीतरी आहे, प्रचंड पैसा आहे, शेती आहे, हे आहे ते आहे, आणि की मग विचार करत असतात की मी काय करू. मग कट्ट्या बसणे, फिरणे, वेळ खर्च करणे, उगाच काहीतरी करणे, ह्या गोष्टी न करता एक व्यवस्थित जोपर्यंत आपल्याला सपोर्ट आहे तोपर्यंत तुमचं काहीतरी तयारी करून ठेवा. ज्यावेळी तो सपोर्ट तुम्हाला असं झालं पाहिजे की तुमचं काहीतरी तयार झालं पाहिजे स्वतःचं, की आता सपोर्टच नको मला, काय गरज नाही मला कोणाची. अशा वेळी तुम्हाला सपोर्ट नसला तरी चालतं, काहीही प्रॉब्लेम येत नाही. कारण तुम्ही त्यावेळी स्टेबल असता, स्वतःच्या उभा असता, काहीतरी करण्याच्या तयारीत असता, तुम्हाला काहीच असा इतकासा फरक पडत नाही. ज्यावेळी परिस्थिती बदलते खूप वाईट असते, सहज स्टेबल होऊ शकत नाही. प्रचंड म्हणजे तुम्ही किती जरी ठरवायचा प्रयत्न केला तरी हजारात एखादा दुसरा त्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. त्यामुळे परिस्थिती बदलण्याची वाट बघू नका. तुम्ही जे काही केले ते ठरवा. ते ठरवल्यानंतर तुम्हा स्वतःला बदलायचा प्रयत्न करा, स्वतःला एक साचा वेगळा करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सवयी बदलल्या पाहिजेत. म्हणजे काय, आता स्वतःला बदला म्हणजे काय, जर आपण वेळानं उठत असेल तर लवकर उठा. तुमचं प्रोफेशन जर स्पर्धेचं असेल, खेळाडूचं असेल तर लवकर उठा. म्हणजे कपिल देवनी म्हटलं होतं की 4 वाजता ही उठण्याची वेळ नाही तर ग्राउंडमध्ये येण्याची वेळ आहे. सुनील गावस्करनी म्हटलं होतं सर, 4 वाजता ही उठण्याची वेळ नाही तर ग्राउंडवर येण्याची वेळ आहे. म्हणजे ती जी झपाटून एखाद्या स्वतःला घेतलेलं असतं तिने, हे तुम्हाला केलं पाहिजे, त्यांची चरित्र बसली पाहिजे. सकाळी उठून तुम्ही ग्राउंडवर गेला पाहिजे, खेळला पाहिजे, तुमचा व्यायाम झाला पाहिजे, एक्सरसाइज झाली पाहिजे, नवीन काहीतरी गोष्टी कानावर पडल्या पाहिजे, त्यावेळी काहीतरी पुस्तक वाचली पाहिजे. आणि मग तिथून पुढे दिवसभराचं नियोजन तुमचं ठरलं पाहिजे की इथून इथपर्यंत मी एवढं करणार, या वेळेनंतर एवढं करणार, या वेळेत मी जेवणार, या वेळेत माझी झोप पूर्ण होईल, या वेळेत मी पुस्तक वाचणार, ती कोणाची वाचणार, तुमचं करिअर आहे त्याच गोष्टीशी ती पुस्तकं निगडीत आहेत का, हे सुद्धा महत्वाचं आहे. नाहीतर मी करणार आहे एखाद्या काय म्हणतो आपण त्याला, फोटोग्राफीमध्ये आपण म्हणू, फोटोग्राफीमध्ये करिअर करणार आहे आणि मी संदीप महेश्वरी किंवा एखाद्या फोटोग्राफरचं पुस्तक न वाचता, त्याचं आत्मचरित्र न वाचता मी वाचायला लागलो दुसरी पुस्तक, तर त्या गोष्टीचा काही संबंध आहे. त्याचं नॉलेज तुम्हाला, हा ठीक आहे इन्फॉर्मेशन म्हणून राहील, पण त्याचं नॉलेज तुम्हाला इकडे काहीच उपयोगाचं नाही ना. त्यामुळे तुम्हाला त्या वेळेच्या नियोजनमध्ये तुमचं हे पण ठरलं पाहिजे की तुम्ही कुठल्या गोष्टीचं रेफरन्स घ्यायलाय, तुमचं करिअरशी कुठली गोष्ट निगडीत आहे, त्याच्या वातावरणात आहे का तुम्ही, हे तुम्हाला मात्र त्यावेळी बघितलं पाहिजे. त्यामध्ये आपण असं केलं पाहिजे, वेळेच्या नियोजन, कामाचे सुद्धा नियोजन तुमचं केलं पाहिजे. आता कामाचं नियोजन म्हणजे काय, मला जर फोटोग्राफी करायची असेल तर मी अनेक स्टुडिओला भेट दिली पाहिजे. इथं आपल्या जवळपास फोटोग्राफर कोण चांगला आहे, त्याच्यापेक्षा गावामध्ये कोण चांगला आहे, त्याच्यापेक्षा बाहेर साईडला कोण चांगला आहे, त्यापेक्षा बाहेर कोण चांगला आहे, अशा लोकांना भेटत गेलं पाहिजे. त्यांची काही कौशल्य आहेत. आता युट्यूब सारखं एवढं छान चॅनल तुमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गुगलच्या रेफरन्सनं काहीही पाहू शकताय. जगातली कुठलीही गोष्ट अशक्य नाही त्यावर आहे, ह्या गोष्टी तुम्ही पाहू शकताय. कशा पद्धतीने कॅमेरा पकडायचा, कसं त्याचं म्हणजे कुठल्या अँगलनं घ्यायचं, कसं अजून काय मध्ये त्यामध्ये डेव्हलप करू शकतो. जगामध्ये कुणी त्यामध्ये जास्त हे केलेलं आहे, कुणाचं रेकॉर्ड जास्त आहे, ते आपण तोडण्याचा प्रयत्न करू. हे झपाट्यानं तुम्ही त्यातच राहिलं पाहिजे. असं एक स्वतःला माहोल तयार करून घेतला पाहिजे आणि त्याच लोकांची चर्चा झाली पाहिजे. नाहीतर काय होते, आम्हाला करायचे फोटोग्राफी, सकाळी उठून 4च्या कट्ट्यावर बसलोय, मस्त गप्पा, तुझं काय चाललंय, हा ते सचिन असं केलं, काल मालिकेत असं झालं, ते फुटबॉल असं झालं, त्यांनी जिंकली, त्यांना जमतच नाही रे, मी असं तर केलं असतं, माहिती होतं मला ते असंच करणार आहे. ह्या गोष्टीची तुम्हाला त्या गोष्टीची काहीच गरज नाही. मग तुमचा वेळ त्या 15-20 मिनिटाच्या चर्चेमुळे तुमचा दिवसभराचा विषय तो रंगत असतो. तुमच्या प्रोफेशनशी कसा आनंद राहील, तुम्ही ज्या माहोलमध्ये त्याच माहोलचे लोक निवडा, त्याच लोकांच्या बरोबर चर्चा करा, त्याच ग्रुपमध्ये राहा. तुमची एक परिस्थिती, वातावरण तयार होते, तुम्ही आजूबाजूला फेकला जात नाही. मग तुमचं माइंड, तुमचं मन, तुमच्या सगळ्या बुद्धी सुद्धा तीच गोष्टीचा विचार करत असेल, त्याला सातत्याने तेच विचार चालू राहतात आणि मग पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होते. याला आपण पॉझिटिव्ह थिंकिंग होता, हे नाही तर मी हे करीन, अजून शिकीन. यात यश आणि अपयश या गोष्टी निग्लेक्ट होतात. म्हणजे हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. तुम्ही जर गोष्ट एखादी आनंद म्हणून करत असाल तर त्यामध्ये तुम्ही यश मिळणे तुमच्यासाठी म्हणजे निग्लेक्ट टाईप केलं जातं तुम्ही, आणि अपयश असलं तरी पण तुम्ही निग्लेक्ट करून जाता, कारण तुम्हाला आनंद मिळत असतो, अजून काहीतरी शिकायचं असतं. त्यामुळे यश अपयश यामध्ये राहतच नाही.
त्यामुळे तो ऑब्व्हियसली तुम्ही जे ठरले त्यामध्ये तुम्ही सक्सेस होण्याचे 100% चान्सेस असतात जर तुम्ही त्या पद्धतीने जात असाल तर पुढं. दुसरी गोष्ट अशी की त्या कामाची तुमची फॅशन आवड त्याची एक आपल्याला हेच झाली पाहिजे, जी गरजच झाली पाहिजे, एक सवयच झाली पाहिजे की हे मला करायचंच आहे. ऑब्व्हियसली म्हणजे आपण जसं म्हणतो सायन्समध्ये आपण जसं शिकलो लहानपणी किंवा आता आहे त्याबद्दल माहिती उपलब्ध आहे की आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट जर आपण सातत्याने ती करत गेलो तर ती मज्जारज्जू तंतूमध्ये ती नोंद घेतली जाते, त्याची आणि एक मेमरी ठेवली जाते की ही गोष्ट तुम्ही सहज करू शकता. म्हणजे गाडी आपण चालवत असतो तर सुरुवातीला आपण गाडी चालवत 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 पाय कसं करायचा, क्लच कुठं मारायचा, गिअर कधी टाकायचा, कधी फिरवायचं, कधी इकडे तिकडे बघायचं, हे सुरुवातीला खूप भीतीदायक असतं. नंतर नंतर आपण सहज समोरच्याशी बोलून गिअर टाकत असतो, इकडे तिकडे बघून क्लच दाबायचं, ब्रेक दाबत असतो, एक्सिलेटर दाबत असतो, फिरवत असतो, टर्न घेत असतो, एकदम छान बोलत बोलत करत असतो. तर आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आपल्याला साठवलेल्या आहेत ती शरीर आपल्याला सांगतं की हा हे बोलत बोलत तू इझी करू शकतोस. अशा पद्धतीची गोष्ट आपल्या ह्या करिअरमध्ये झाली पाहिजे. म्हणजे जरी सहज तुम्ही काय करला तर सहजगत्या त्या गोष्टी घडल्या पाहिजेत तुमच्याकडून, एवढं तुम्ही त्यात स्वतःला गुंतवून राहिले पाहिजे. जसं आपण एखादी गाडी सुरुवातीला शिकताना प्रचंड लक्ष देऊन त्यात असतो आणि नंतर शिकल्यानंतर ऑटोमॅटिक तशाच येणं किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या कौशल्याने आणि चालू शकतो. तशा पद्धतीने करिअरचं पण आहे. तुम्हाला पहिल्यांदा तुमचा सगळा वेळ त्यामध्ये घातला पाहिजे, सगळा फोकस तिकडे केला पाहिजे. त्या संदर्भातच तुम्ही सगळं वाचन केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, ग्रुप तुमचा तसा निवडला पाहिजे, त्या लोकांची तुमची भेटीगाठी दररोज असली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की मगाशी तुम्हाला सांगितलं की सुरुवात करा, ही गोष्ट आपलं प्रोफेशन आहे. तर याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक गोल सेट केलं पाहिजे. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की मी समजा रेल्वे स्टेशनवर गेलो आणि येते रेल्वे जाती, जर मला माहित नाही की मला इथून पुण्याला जायचं आहे, मी ठरलेलं नाही की मला पुण्याला जायचं आहे, तो पण मी कुठल्याच ट्रेनमध्ये बसू शकत नाही. बरं, कुठल्याही ट्रेनमध्ये बसलो तर कुठं पोहोचायचं हे मला माहित नाही, त्यामुळे मी कुठेही जाणार, बरकटलं जाणार. त्यामुळं पहिल्यांदा ठरवा की मला इथून पुण्याला जायचं आहे, ही 3-4 तासाचं अंतर आहे, हे मला कव्हर करायचं आहे, या कव्हर अंतरमध्ये मला हे करायचं आहे. पण तुम्ही ठरवा की मला पुण्याला जायचं आहे, ते लिहा. आपल्या घरात बाथरूममध्ये इकडे तिकडे कुठंतरी चिकटवा, सारखं ते दिसलं पाहिजे. मोबाईलच्या स्क्रीन सेव्हरला लावा. हिरोईनचे कशाला फोटो लागतात, लावा ना स्क्रीन सेव्हरला. मला हे पुण्यात पोहोचायचं आहे, पुणे हे माझं ध्येय आहे, दिल्ली हे माझं ध्येय आहे, उत्कृष्ट खेळाडू माझं ध्येय आहे, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव गेलं पाहिजे, हे माझं ध्येय आहे, हे माझे करायचं आहे, हे मला करायचं आहे. हे लिहा, प्लॅन करा, सेट करा गोल. मला हेच करायचं आहे, त्यातच मला करिअर करायचं आहे. म्हणजे काय होईल की तुम्ही त्या दृष्टीनेच पोहोचा. भलेही मी म्हणतो की तुम्ही पुण्याचं जरी ठरलं आणि पण गाडीत बसताना तुम्ही पुण्याच्या तरी बसणार ना, म्हणजे तुमचं गोल सेट झाल्याशिवाय तुम्ही गाडीमध्ये बसू शकत नाही. कुठल्याच 2 रस्ते फुटल्यात आणि मध्ये तुम्ही उभारलाय आणि एखाद्याला विचारले की मला कुठल्या रस्त्याने जायचं आहे, तर तो काय म्हणेल की तुम्हाला कुठं जायचं आहे ते पहिले सांग, मगच तो रस्ता सांगू शकतो. तसं मी तुम्हाला कुठं जायचं आहे हे जोपर्यंत तुम्ही आजूबाजूला कळत नाही, तुम्ही स्वतःला ठरवत नाही, तोपर्यंत तुमचं मन सुद्धा तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही या रस्त्यांचा. तुमची बुद्धी सुद्धा त्याला विचार करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला ते ठरवायला लागेल की तुम्ही कुठं जाणार आहात. त्यामुळे गोल सेट तुम्हाला पहिल्यांदा केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपण म्हणतो की जे काय तुम्ही ठरवले, म्हणजे जे काही असू दे, छोटी गोष्ट सुद्धा छोटी राहिलेली नाही. म्हणजे एखाद्या बार्बरचं काम जर तुम्ही करत असाल तरी पण तुम्हाला टॉपला नेता आलं पाहिजे ती गोष्ट. एखादं चांभाराचं काम जरी तुम्ही चपलेशिवायचं काम करत असाल तर ते सुद्धा तुम्हाला टॉपला नेता आलं पाहिजे. म्हणजे मध्ये मी युट्यूबवर बघितलं की आजारी चप्पलांचे हॉस्पिटल, दवाखाना, म्हणजे हे चप्पल तुटले, हे आजारी झाला, हे असं आजारी झालं, असे पाटील एक प्रोफेशन तयार केलं होतं. असं एक युनिक काहीतरी करता येतं, पण तुम्हाला गोल ठरवायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात सातत्य असलं पाहिजे. ठीक आहे, मला आनंद आहे, त्यात आनंद आहे, पण तो काही मर्यादित लेवलला नेऊन थांबवायचं नाही. मी जसं मग तुम्हाला म्हटलं की सचिन तेंडुलकरनं जर 10 वर्ष करिअर म्हणून सोडलं असतं की आता मला जमत नाही, आता नाही, यात काही व्यवस्थित होत नाही, आपण आता हे सोडून दिलेलं बरं, तर ते सचिन तेंडुलकर आज क्रिकेटचा देव जो आपण म्हणतो तसं कोणी म्हटलं नसतं. त्यासाठी आपल्याला जे काही करायचं ते सातत्य असलं पाहिजे.
फोटोग्राफी करायची, त्यात सातत्य असलं पाहिजे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष गेल्यानंतर पिकासोचं नाव ऐकलंय तुम्ही? पिकासो पेंटिंग. तेच मी युट्यूबच्या सर्च करताना मला त्यांचं एक वाक्य त्यांचं तिथं मला बायोग्राफी वाचायला मिळालं की एक लेडीज जात असताना पिकासो त्याला भेटतात. ते म्हणतात की मला एक चित्र काढून द्यायचं, तुम्ही 30 सेकंदामध्ये एक चित्र काढून द्या. पिकासो एक पटपट 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 चित्र काढतो 30 सेकंदाचं आणि साईन करून देतो. त्यानंतर ती विचारते की समजा मी हे मार्केटला विकायला गेलो तर किती मिळतील मला? तर पिकासो तिला म्हणतात $3,000 तुला मिळतील, त्याचे $10,000 तुला मिळतील. ती म्हणते बरं ठीक आहे. ते असे सहज म्हणते, याने असंच म्हटलं असं जात्या. 1-2 वर्षानंतर ती मार्केटमध्ये सहज त्याची चौकशी करते की ही पेंटिंग मला किती पर्यंत जाईल. तर मार्केटचा अंदाज सेम असतो की हे $10,000 पर्यंत तुला ह्याची मिळतील. हे पिकासोने काढलेलं पेंटिंग आहे. ती म्हणते 30 सेकंदात काढलेलं पेंटिंग $10,000 कसं काय होऊ शकतं? मग ती परत एकदा पिकासोना भेटते की तुम्ही हे जर 30 सेकंदात काढले कसं काय एवढं, म्हणजे $10,000 30 सेकंदात. तो म्हणतो की 30 सेकंदात पेंटिंग मला काढण्यासाठी मागं 30 वर्ष मी घातलेले आहे. त्यावेळी त्या 30 सेकंदच्या पेंटिंगला $10,000 खर्च मिळतील, म्हणजे पेंटिंग करू शकतो मी. म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असे की जर तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे, कष्ट असलं पाहिजे. 2 वर्ष केले, 3 वर्ष केले, सोडून दिले, 10 वर्ष केले, सोडून दिले. मग एकदा कसं होतं की तुम्ही त्या ह्याच्यापर्यंत यशापर्यंत आलेलं असतं. आता ते यश तुम्हाला मिळणारच असते, तुम्ही सोडताय का? कुणाच ठाऊक पुढची पायरी म्हणजे तुमचं यश असेल असू शकतं. मग आपण काय करतो, आता मी पाऊल टाकणार आहे, आता मला इथे मिळणार नाही, आपण सोडतो. म्हणजे मी व्यवसाय करणाऱ्या लोकांना सांगतो की हा त्यानं सोडले ना तिथनं धर, नवीन चालू करू नको. शॉर्टकट पाहिजे ना, स्मार्ट वर्क करायचं आहे, त्यानं सोडले ना तिथनं पुढे चालू कर, तिथं पुढे धर. रिलेट आहे ते गेम आहे, तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे मी पळत जाऊन त्याच्या हातात ते द्यायचं, त्यानं तिथनं पुढे द्यायचं, म्हणजे पास करत ते एक रेस आहे. कसं करायचं? ह्यानं जिथून तिथं नेऊन दिले ना तिथनं पुढे त्यानं रेस चालू करायची, तिथनं पुढे त्यानं सुरुवात करायची, परत सुरुवात करायची काही गरज नाही. मग तुम्हाला जर हे अशा गोष्टी करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्हाला सातत्य असलंच पाहिजे. त्यात आळस येता कामा नये. आळस येण्याची गोष्टच नाही, कारण तुम्ही त्यात ऑब्व्हियसली आनंद तुम्हाला मिळत असतोय, त्यामुळे तुम्हाला काय त्याची ह्या गोष्टीची गरज नाही. पण आता यामध्ये करत असताना एक प्रामुख्याने मला गोष्ट आढळली की छोट्या छोट्या गोष्टी, अगदी छोट्या छोट्या क्षणिक आनंद देणाऱ्या, म्हणजे काही व्हिडिओ क्लिप असतील, काही टवाळक्या करणाऱ्या गोष्टी असतील, काही मित्र असतील, एंटरटेनमेंट करत असतात किंवा एक आनंद त्यात मिळून असतो. ह्याच्यापेक्षा जास्त आनंद त्यात वाटतो आपल्याला. आणि त्या क्षणिक सुखामुळं आपण एवढा मोठा ट्रॅक चेंज करू शकतो. बऱ्याच गोष्टी मी आता ऑब्झर्व केल्या, बघितल्यात, बऱ्याच जणांना भेटलोय. सगळ्यांच्या हे लक्षात आले की मला हे लक्षात आलं की एक ट्रॅकवर, चांगल्या ट्रॅकवर असलेला म्हणून क्षणिक सुख मिळते म्हणून तिकडे वळला आणि परत 4-5 वर्ष पाठीमागे गेला. त्यामुळं ही जी क्षणिक जी सुख असतात ही 100% तुम्ही टाळलीच पाहिजे. नाहीतर मग त्या आपल्या ह्याच्या हरणीसारखं होते की ऊन पडले मस्त प्रचंड, समोर तिला पाणी मृगजळ दिसत असतं, म्हणजे पाणी आहे म्हणून पळत असते, पण ऑब्व्हियसली पाणी नसतं, ते मृगजळ असतं. आपण मृगजळाच्या शोधात पळायचं, मग कुठं क्षणिक मिळते सुख म्हणून तिकडे जायचं की आपण ठरलेला मार्ग योग्य आहे तिथं पळायचा. नवीन काहीतरी शोधा, त्यात नवीन काहीतरी शोधा. अजून त्यात आनंद, प्रचंड आनंद असतो एखाद्या गोष्टीत तुम्ही करायला तर. लोक वाट करत असतात, लोक ऑब्झर्व करत असतात, लोक तुम्हाला डिवचत असतात पण तुम्हाला ऑब्झर्व करत असतात की मी दिवस वेळेला सुटते काय, बाहेर पडते काय. आणि ज्यावेळी मग तुम्ही एका टॉपला जाताय, ऐशोआरामात जाताय, ज्यावेळी तुमच्याकडे स्टार्स येतात, त्यावेळी हीच लोक तुम्हाला दिवसमध्ये तुमच्याजवळ अपॉइंटमेंट घेऊन येत असतात, भेटायसाठी वेडीखोळी होतात. पण ती वेडीखोळी होण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही वेडेखोळ झालं पाहिजे. म्हणजे तुम्हाला ह्या मी आता जे सांगितलेल्या गोष्ट आहे हे डीपमध्ये सांगितले की तुम्हाला एन्जॉयफुली वर्किंग करायचं असेल तर सुरुवात तुम्हाला कुठली ना कुठली केली पाहिजे. तुम्हाला आवडलेली गोष्ट आणि तुम्हाला नीड असलेली गोष्ट, या 2 गोष्टी डिफरन्स तुम्हाला फरक कळायला पाहिजे. हे जर प्रोफेशन एक होत असेल तर वेल आणि गुड, 2 वेगळे असतील तर ते एकत्र करण्याचा, मिक्स करण्याचा प्रयत्न करा. इतकं मिक्स करा की ते मर्ज झालं पाहिजे, म्हणजे एकदम सेम झालं पाहिजे, मला असं वेगळं वाटतं कामा नाही.
नाहीतर मग काय होतं, तुम्ही मिक्स व्हा, गोंधळून जा, हे करायचं का हे करायचं हे करायचं हे करायचं. टाइम मॅनेजमेंट झाली पाहिजे, तुमच्या काही सवयी बदलल्या पाहिजे, तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे. आज जे मी हे काम करतोय, मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हेच काम करतोय. रात्री 1ला 2ला जरी मला फोन आला तरी आवडीने मी उचलतो. कंटाळा आलाय, राहू दे की आता कट करूया, नको, माझी आवडच ही आहे. मला पैसे मिळतात नाही मिळतात हा प्रश्न नंतरचा, माझी आवडच ही आहे, मला हेच आवडते, मी हेच करतोय, मला हेच अजून जास्त जेवढं येईल तेवढं मला भारी वाटते. पण ज्यावेळी लोक माझ्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतात ते वेगळ्या दृष्टीने बदलतात. मला किती लोक म्हणते ते बळासारखं काहीतरी करायला लागलायस, पैसे मिळवायचं आधी बघ, आधी पहिले सक्सेस हो, आधी पैसे कर, काय तर मिळव, हे करते हे कशाला गावाच्या हमालीत करायला लागलायस. आज तीच गोष्ट, तीच लोक माझ्याकडे येतात मदत कर म्हणून, या हॉस्पिटलला, मला कुठल्या हॉस्पिटलला मदत होईल, कुठं करायचं काय करायचं, मला गायडन्स कर. तुम्ही तुमच्या गोष्टीमध्ये आनंद घेत वेळ विसरवा, तरच लोक काही वर्षानंतर काही दिवसानंतर तुमच्यासाठी वेळ होतील. त्यामुळं तुम्ही जे काही आपण स्पष्टीकरण डीपमध्ये आता जाऊन तुम्हाला सांगितलं आहे की एखाद्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल, काम करायचं असेल आनंदाचं, तर तुम्हाला थिंकिंग ही तेच ठेवलं पाहिजे, तुमचं चर्चा ही त्याच लोकांशी असली पाहिजे, तुमचं भेटणं त्याच लोकांशी असलं पाहिजे, त्याच सहवासात असला पाहिजे, तीच बायोग्राफी तुम्ही वाचल्या पाहिजे, त्याच लोकांच्या काही गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या पाहिजे, युट्यूबवर तेच तुम्ही बघितलं पाहिजे, त्याच गोष्टी मार्केटात जाऊन तुम्ही ऑब्झर्व केलं. ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असतील तुम्हाला तर ते आणि ते आणि तेच गोष्टीत तुम्ही सातत्य राहिलं पाहिजे. मग लोक काय म्हणतील, ह्यो काय म्हणतोय, तो काय म्हणतोय, मी काय म्हणतोय, ह्याला काही शून्य अर्थ राहतो. पुन्हा एकदा सांगतो, एन्जॉयफुल वर्किंग यामध्ये आपण तुम्हाला आता डीप माहिती मी सांगितली आहे. अजून डीप मध्ये आपण व्हिडिओ करत राहील पुढं. मी सांगितलेलं आता कसं वाटलं आपल्याला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. Talk Manthan. I can do anything with